झालं ना तुझं आता राणी? अहो राणी सरकार, तुम्ही काय पण बोला, तुमच्यासाठी अख्खी जिंदगी हजर आहे. हा बोल. आज मला समजलं तुम्ही माझ्यावर किती प्रेम करताय म्हणून. चला आज आपण मस्त पैकी एन्जॉय करूया. आज नाही आज मला खूप काम आहे ग. आपण उद्या जाऊ ना, मी रजा टाकतो आणि उद्या जाऊ ना आपण. ठीक आहे, उद्या तर उद्या. पण हा तुम्हाला कामासाठी बाहेर जायचं ना, हो तर मला बस स्टँड पर्यंत सोडा, कारण मला ब्युटी पार्लर मध्ये जायचं आहे. केसांना शेप मारायला. बरोबर चल. हे घर घंटाला सांगतो घंटा. अरे घराला लक्ष ठेव. ते गेलो तो गाडीवर थोडं काम होतं जरा. बरोबर आम्ही जरा बाहेर चाललो होतो ना, तुम्ही आपल्या घराकडे लक्ष द्या. हे काय चालू लक्ष ठेवणार आहे. अरे प्रकाश, अरे तू एवढा प्रेमात आंधळा झालाय. एक अक्षर विना वाचता तू तुला सया करून दिल्या आहे. अरे ही सर्व स्टेप चेंजचे नाही, माझ्या नावावरती करून दिली आहेस तू. माझ्या नावावर काय थोड्याच दिवसात तुम्हाला घराच्या बाहेर तर नावाचा कुठे नागोबा पुष्कारे नाही मिळाला. खूप नशीबवान आहे. मला तुमच्यासारख्या जीवनासाठी लावलं. एका गोष्टीमुळे मी नेहमी नाराज असते. अगं तू नाराज आणि तू का अशी नाराज आहे? नको सांगितलं असतं तर सांगून काय उपाय. अहो मी जर सांगितलं तर तुम्ही हो म्हणणार नाही. त्यापेक्षा जाऊ सांगतच नाही. अगं टेन्शन बोल बोल. अगं तुझ्यासाठी मी कधी पण काही पण करायला तयार आहे. तू नाराज असल्यावर मला काही सुचत नाही. बोल बोल तुला काय हवं ते. तू काय नाराज आहेस? हो म्हणणार ना तुम्ही? अगं तू बोल ना. मला प्रॉमिस करा. काय म्हणायची पण गरज आहे का तुला? हो घे प्रॉमिस घे. तू बोल ना तुझ्यासाठी काय हवं ते. मला असं वाटतं आपण कोण मोकळेपणानं प्रेम करावं. मनासारखं काहीच होत नाही. कारण आपल्या घरामध्ये नेहमी अडथळा असतो, तो म्हणजे तुमचा बाप. अहो काही केलं तर तो म्हातारा मग हे करू नको ते करू नको, हा ड्रेस घालू नको तो ड्रेस घालू नको, तू घरची लक्ष्मी आहे. फार कंटाळा आलाय मला त्या म्हाताऱ्याचा. अहो एखादा भारी पिक्चर लावायचा म्हटलं तर म्हातारा म्हणतो नाही 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 तेव्हा धर्माचा लावा, तू घरची लक्ष्मी आहे. आणि आपण दोघांनी एन्जॉय करावं म्हटलं तर ते म्हातारा मध्येच खोकरतो. काय करावं? फार कंटाळे हो मी त्या म्हाताऱ्याला. अगं बोल ना मग काय करू? त्यांना नवीन खोली बांधून देऊ का? आता खोली कशाला बांधायची? खोली बांधली म्हणजे तिला नवीन खर्च लागणार आहे की नाही? त्यापेक्षा असं करा घराच्या बाहेर काढा. अगं चंचल तू काय बोलतेस हे? अगं माझे बाबा आहेत ते. अगं लहानपणापासून जेव्हा लहान होतो ना मी 2 महिन्याचा तेव्हापासून सांभाळ केला आहे त्यांनी माझा. ठीक आहे तुम्ही त्याला घराबाहेर काढणार नाही ना, मग मी जाते. अगं तू चर्चेल अशी काय बोलते? थांब बसा त्या मागायला तुम्ही चालेल. ठीक आहे जाते मी मागायला. तुम्हाला सामान ठेवते मी. जोपर्यंत तुमचा बाप या घरात आहे ना तोपर्यंत मी या घराची सुद्धा पायरी चढणार नाही. सामान ठेवते मी तुम्हाला. चालले मी. मला सोडून जाऊ ना बघा. तुझ्या विना मी राहू शकत नाही ना चंचल. ऐक ना माझा, ऐक प्लीज ऐक. अगं मामाचा दुसरा काहीतरी पर्याय काढू आपण.
आता जिंदगी जगायची म्हणल्यावर म्हाताऱ्याचं काय घरात काम नाही. आणि त्यांच्या म्हणजे माझी जिंदगी आता बाबांनाच घराबाहेर काढा लागेल. रात्री कुठंतरी बघू त्यांचं. मी बाबांना घराबाहेर काढू लागलो. तुझं म्हणणं आहे ना? ठीक आहे बोलतो. तुम्हाला सांगते त्या म्हाताऱ्याला आजच्या आजच या घरातून हाकला. नाही आता नंतर मी चालला जाईल. तू म्हणशील तसं करतो. बाबा बाबा कुठे गेले? काय रे बाळा, काय झालास? अरे सुनबाई, अगं कुठे निघालीस तू? तुम्ही फिरायला तर नाही चालले का? बाबा तुम्हाला वाटतं ना माझ्या सुखी संसार चांगला राहावं, मी जीवनभर जगावं म्हणून? बरे बाळा, बाबा माझा संसार सुखी होण्यासाठी तुम्हाला काहीतरी वेगळं पाऊल उचलावं लागेल. माझं सांगणं ऐकावं लागेल. म्हणजे काय रे बाळा? तुमच्यामुळे या चंचलला राहता येत नाही. चंचल तुमच्यामुळे बाहेर निघून चालली आहे. तुम्हाला हे घर सोडावं लागेल बाबा. प्रकाश, अरे काय बोलतोस तू? अरे मला घराबाहेर काढला. अरे मी तुला जन्म दिला, लहानचा मोठा केला, हाताचा पाहणा केला, रक्ताचं पाणी केलं. अरे रात्रभर तुझ्यासाठी मी जागून काढली. अरे अरे मी असा काय गुन्हा केला रे की तू मला घराबाहेर काढला? म्हणजे तुमच्या मला आम्हाला आमचं जीवन आहे आरामात जगता येत नाही. अहो टीव्ही पाहत चांगला पिक्चर लावा तर तुम्हाला देवा धर्माचा पिक्चर लागतो. सुनबाई नको 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 नको. आता हे लोक नाव ठेवतील आपली संस्कृती काय. अहो तुमच्यामुळे आम्हाला मन मोकळेपणानं जीवन जगता येत नाहीये. अहो फॅशनेबल कपडे घालावे तर नाही. आपली संस्कृती काय. सुनेनं तुळशीला पाणी घालावं, कपाळी कुंकू लावावं, गायची पूजा करावी. अहो असं करायला मी रिकामी नाही. आणि कुठं बाहेर फिरायला जावं तर तेही जमत नाही. आम्ही दोघांनी प्रेम करावं त्याची मध्ये खोक करतात. त्यामुळे सांगते आजपासून तुम्हाला हे घर सोडून जावं लागेल. निघा लवकर येतो. प्रकाश, अरे आता या वयामध्ये अरे अरे तुमच्याशिवाय मला या जगात दुसरा कोणी नाही. म्हणजे अहो कुणी नाही कसं म्हणता? अहो कुठेही जा, ही दुनिया खूप मोठी आहे. परंतु सांगून ठेवतो तुम्हाला या घरात राहता येणार नाही तुम्हाला. तर जाता येतो प्रकाश, राहता तुम्ही आला का मी करू. बाबा बाबा तुम्हाला घराबाहेर निघावंच लागेल आता. ऐकू येतंय ना बाबा तुम्हाला? हे म्हाताऱ्या, ऐकू येतंय ना तुला? नको बाळा, आता वागू नको रे प्रकाश. अरे मला घराबाहेर हाकलू नको रे. वाटत तर मी सुनबाईच्या साड्या धुईन. अरे तुमचे करण्याचे भांडे घातले. अरे एवढंच नाही, अरे तर तुमच्या उरलेल्या शिळ्या भाकरी द्याले मला. ए म्हाताऱ्या होत चाललो. त्या पाण्यात बुडून काही रे. अरे मला झोपायला एखादा पाट्ट पोतळ द्या. अरे कुठल्यासारखा तुमच्या दारात पण मला आकलू नका रे. प्रकाश, या म्हाताऱ्याची काय बरोबर ऐकता तुम्ही? पारा तुमच्या बापाला येतो. तुम्हाला एक सल्ला सांगतो. तुम्हाला या घराबाहेर तर जावंच लागेल. पण शिर्डी सिंगापूर तिथं पायऱ्यावर बसून भीक मागायचं आणि तिथं खायचं. तिथं भीक मागल्यानं तेवढं तुमचं
नाही निवारा जाऊ कुठे मी सांग विठ्ठला जाऊ घराची लक्ष्मी असते पहिल्या दिवशी काय केलं होतं मला काय केलं होतं आठवतं नको ग सुनबाई आठवतं अरे असा अन्याय करू नको ग केलं होतं की नाही केलं होतं की नाही केलं होतं की नाही तुला सांगते जातोय ना अरे मग हे दागिने कशाला तुला अरे बाहेर जाशील ना तर चोर खूप आहे चोर चोरून घेतील बरोबर आहे माणूस बाहेर बरोबर म्हणजे याच्या अंगावर तर दागिने खूप आहे आणि हा कसा विकला हे का दागिने अरे हे साऱ्या दिलं आणि चैन कशासाठी ठेवली नाही तिने देणार नाही का नाही देणार अरे ती माझ्या सर्वाची पत्नीची निशाणी आहे रे निशाणी आहे काय अरे तिने स्वतः माझ्या घरात आले नाही नाही मी ते देणार त्या स्वर्गवासी पत्नीची निशाणे आणि ती म्हातारी गेली खपून आणि तिची निशाणे घेऊन काय करशील तू काय करशील बाळा चांगलं पान पेलत रे तू चांगलं पान पेलत देवा अरे देवाचा कळल्या आधी मला का नेलं नाही रे का नेलं नाही अरे तिच्या बरोबर जर कधी मला नेला असतं ना तर आधीच नसती रे ओ प्रकाश काय ऐकायचं प्रकाश हा बघा ना आता कसं मोठं वाटतंय तू आणि मी या घरात कोणीच नाही चला ना मला घराच्या बाहेर काढून टाकायचे हे काढून कशाला आलाय आता इथं कशाला आलाय काय अवस्था आहे अरे यापेक्षा अरे तुझ्याकडे ये मी असतो ना एक क्षण सुद्धा थांबलो नसतो अहो बाबा हे इज्जतदार माणसाचं काम असतं अशा कोणत्या माणसाला काय फरक पडणार अहो लेका सुनानं लाटा हुक्क्याला मारलं तरी पोरगा कुत्र्यासारखा दारात उभा आहे थूक काढली नाही. अहो जावई बापू
अरे मला माझ्या बाळापासून दूर करू नका रे. दूर करू नका. अरे मला काय गरज नाही तुझी? हे तू आता. अरे तुझ्या बाळांना तुझी गरज नाही रे. काय? अरे चल, ओढ निघून. प्रकाश, आता तुमचा बाप दूर. तू और मैं. अरे दोघं आपल्या बाबाला कुठे घेऊन गेले? ते गेले वृद्धाश्रमात घेऊन. कारण या घरात त्यांना आता जागा नाही. आता सगळं माझं. काय? माझं. अरे त्यांचा देव सून असताना आश्रमात पाठवलं हो असतं. आम्हाला त्यांची गरज नाही आता. अरे, बापाला जर सांभाळायचं जीवन नसतं आणि तुझ्या तर मी सांभाळलं असतं ना, तर बाबासाठी मी भीक मागितली असती. वाटेल ते काम केलं असतं नालाय का, पण तू काढून दिलं बाहेर. अरे तुला जर एवढा पुळका आहे तो त्या म्हाताऱ्याचा, मग जा ना त्याच्या बरोबर आणि भाग घे. परंतु या गावात नाही, दूर कुठेतरी जाऊन. चेंचन, याद राख, तू या बाप लेकाची कानातूट केलीस, तू कधीच बाहेर होणार नाही. वाहतुकी मरशील तू. बायकोच्या बायला नंदी बायला, अरे कुठे फिरशील रे बाप? माझं नोकर तू याच्यावर बोल. अरे काय नोकर? अरे त्या बापाने तुला लहानपणीच नाणी दाबलं असतं ना, तर चांगलं झालं असतं. चालतो मी. अरे गप्प्या. तुझ्या घरात कोण राहतं? कावळ्याच्या शापाला काही गाय मारत नसतात. चला. असं मोकळं वाटतं. अरे हा म्हातारा गेला तरी कुठं? अरे एक पॅक काय मारायला गेलो, तुला म्हाताऱ्यावरती नीट लक्ष ठेवता येत नाही. अरे बाबा, माझा फाट तर बारीक नसून त्या गणेश परस्परच्या टपरीवर नुसती मी सिगरेट घेतली. आणि पेटवली तोपर्यंत म्हातारा गायब. काय मला सिगरेट ओढायला गेलो म्हातारा काय. अरे त्याला शोधलं पाहिजे. चल पटकन. चला, चला. काही बहार नाही. अरे मी तुला जन्म दिला आणि तू स्वतःच्या बापावर अन्याय केला. बाळा अन्याय केला रे. जन्म देऊनी आणि पोराला जन्म देऊनी आम्ही पोराला सुख दुःख कितीतरी साहिलं लग्न झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळं राहिलं. लग्न झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळं राहिलं. लग्न झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळं राहिलं. या गरीबाला कोणी द्या रे, द्या रे. अरे तुमचा समोर चोरी करतो. बात झाली रे गरीबाची. मुलांनी घरातून हाकलून काय गरीबाला भीक, कोणीतरी भीक द्या रे. आमची लाडाची सुनबाई काय सांगू तिची नवलाई. आमची लाडाची सुनबाई काय सांगू तिची नवलाई. नवऱ्याच्या कानात सांगे तुमचे माय बाप पाहिजे नाही. नवऱ्याच्या कानात सांगे तुमचे माय बाप पाहिजे नाही. जिद्यापणी हे मरण आमचं, जिद्यापणी हे मरण पाहिलं र. लग्न झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळं राहिलं. लग्न झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळं राहिलं. लग्न झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळं राहिलं. लग्न झाल्यावर
बाप सोडून पोरग वेगळं राहिलं चपरात कसं राहावं काय खावं आणि काय यावं पडक्या चपरात कसं राहावं काय खावं आणि काय यावं म्हातारपणात कामाला आणि जावं कामाला आणि जावं बाप सोडून पोरग वेगळं राहिलं लगीन झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळं राहिलं लगीन झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळं राहिलं लगीन झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळं राहिलं हे जीवन दाखवण्यासाठी तो मला जिवंत केलंय का देवा देवा आमच्या जीवाचं नाही कोणी काय करू असून नसून आमच्या जीवाचं नाही कोणी लई जपलं आम्ही पोराला तळ हाताच्या पोरावाणी लई जपलं आम्ही पोराला तळ हाताच्या पोरावाणी तरुणपणाची आठवण येता लगीन झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळं राहिलं 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 कलियुगाचं वार कसं उलटच वातई सार या कलियुगाचं वार कसं उलटच वातई सार काय सांगू तुम्हा दादानं सारी बिघडून गेली पोर काय सांगू ठीक आहे बाळा अरे या गावात नाही मागणार मी भीक अरे मी दुसऱ्या गावात जाईल आणि तिथे या पोटासाठी भीक मागणार पण कधीच अरे कधीच तुझ्या दारात येणार नाही रे कधीच दारात येणार जायचं सांगितलं हे निघून जातो ना जातो की नाही जातो नाही मागणार या गावात भीक आणि त्या आर्मीशेफला भुजनला पैसे दिले तुला ठेवले ना आणि म्हाताऱ्याला दिलं सोडून काय म्हणजे काशी कंटात देऊन सोडतो अरे अभि कुठे ओ मामा
वाह. अरे अबे अरे म्हाताऱ्याचा हिशोब नीट मागताय आणि खबरदार कुणी जर याला भीक दिली तर काय माझ्याची आहे. अरे म्हाताऱ्या हा भीक मागतोय हे कशाचे? नका नका रे माझे पैसे घेऊ नका. अरे या पैशाला त्या माझे पैसे माझा घरात द्यावे. अरे मला आपला दूध आणण्यासाठी पैशाची गरज नाहीये. चल तुला तर मी नेऊनच सोडतो. चल. अरे अरे आता या म्हाताऱ्याला सोडता कामा नये. हा? बाबा मी असं होते नाही. यासाठी या म्हाताऱ्याच्या भूमीला चालेल ना? हो. अरे एखाद्या काही प्रकारचे पितृप्रेम जागे झाले आणि घराच्या काही म्हाताऱ्याला परत घरात घेतलं. आपल्या सर्व केलेल्यावरती पाणी फेरलं नाही. हातात आलेली सर्व इष्ट जाईल बघ. नाही बाबा मी असं होऊ देणार नाही. म्हाताऱ्याला मारून टाकली. हा बरोबर बाबा. आता ह्या म्हाताऱ्याला कायमचा त्याचा विचार जर करूनच आलो मी. नका अरे दया करा रे माझ्यावर. पाहतो थोडस पुढे पार्टी चालू अरे आपलेच माणसं रक्ताला विचारले रक्ताला विचारले. अरे पैशासाठी माणसं माणसाला मारायला लागले. देवा माणसं माणसाला अरे पंचा पापाची सभा घेतच अरे पापाला बरबटलेल्या या जगात मला घेऊ नको देवा घेऊ नको. अरे तुझ्या चरणापाशी जागा देते प्रकाश सोडा ना सावकाश. अहो बघा ना आजचा दिवस आपल्यासाठी किती मस्त एन्जॉय होतोय बघा. चला आपण शॉपिंग करून येऊया. बँकेत मोठा घोळ झालाय ग आणि त्याचा सर्व आरोप माझ्यावर आलाय ग. आणि तो आरोपात जर सुटका नाही झाली तर माझी नोकरी जाणार आहे. काय तुमची नोकरी जाणार? म्हणजे मला आयुष्यात जीवन जगता येणार नाही. अहो काही करा प्रकाश तुमची नोकरी वाचवा बाबा. साहेबांनी फार
आणि सर्व माहिती ही 5 दिवसात गोळा करणार आहे. जर ती सर्व माहिती गोळा जर नाही झाली, त्याच्यातून काही सुटका नाही निघाली तर मला नोकरी तर जाईल, पण मला शिक्षाही होऊ शकते का? अहो काही करा, तुम्ही सहकारी मित्राला भेटा, अहो त्यांची मदत घ्या, परंतु तुम्ही नोकरी वाचा. अहो आपले हात कुत्र्यावानी होतील, कुत्र्यावानी तुमची नोकरी गेली तर आपल्याला खायला सुद्धा मिळणार नाही. जा काका जा, तुम्ही नोकरी वाचो. हो त्याच्या मी जातो, माझ्या सहकारी मित्रांकडून काही मदत भेटली का पाहतो. तोपर्यंत तू स्वयंपाक करून ठेव, मला खूप भूक लागली आहे ग. काय स्वयंपाक? हो. पण मी अहो पोळ्या लाटायला गेले ना, हात भाजतात हात. भाजी करायला गेले ना, तेल पडलं तर मीठ पडत नाही, मीठ पडलं तर तेल पडत नाही, आणि तुम्ही मला म्हणता तू स्वयंपाक कर. अहो, तुम्ही असं करा ना, तुम्ही बाहेर चाललात ना, मग येता वेळेस चिकन बिर्याणी घेऊन या ना, मस्त पैकी खाऊया आपण. अरे देवा, इथं माझं नोकरी जायचा टाइम आला आणि सेंट्रल जेलच्या मध्ये जायचा टाइम आला आणि हिला चिकन बिर्याणी लागते. चल हे काम कर, मला काप आणि कापून माझी बिर्याणी बनवणे ती खा. अरे जातो तर जा. अरे नवऱ्याच्या सुखामध्ये सुख आणि दुःखामध्ये दुःख मानायला मी काय सीता सावित्री नाही सत्ययुगातली. अरे नवऱ्याची चंचल आहे, चंचल. तू जातो तर जा. मी आता माझ्या अभिला फोन करते, आता तो मस्त पैकी मला बाहेर हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जाईल. मस्त आम्ही रोमांस करूया. हॅलो अभि, अरे कुठे आहेस तू? अरे प्रकाश घरात नाहीये, लवकर ये. आताच्या आता ये लवकर. हा तर ते आज मस्त एन्जॉय करूया बघा. ये हो. ओ मेरी जान चंचल. आज प्रकाश घरात नाही, आपण आज मस्त एन्जॉय करायचं. ओके चल. बरं तुमच्या मायला आणि नवरा वगैरे काढून घरात कपडे करता का तुम्ही? मायला ते म्हातारा घरात असतं तर असं मोकळपणेला कसा आला नसता, म्हणून म्हातारा दिलं आकलून आणि त्या प्रकाशला दिलं घराच्या बाहेर काढून. आणि त्या आडीशोर बरोबर लग्न करते काय? पाहतो सारा तुमच्या दोघांकडे नाही, तुमच्या मायचं भुसकट उधळलं. अगं चंचल, तू माझ्या खुश आहे ना? अगं मी तुला खूप सुखात ठेवली. अगं जे सुख तुला प्रकाश देऊ शकत नाही, ते सुख मी तुला देईन. बरं सॉरी, मला यायला फार उशीर झाला. तुला राग तर नाही आला ना? अरे मला राग नाही आला आहे. अरे मी यासाठीच तर तुझ्या प्रेम केलंय. मला तुझा फुल टाइम हवा आहे. अगं माझा तुझ्यासाठी फुल टाइम आहे. अगं तुझ्या मांडीवर झोपत राहून तुझ्या केसांच्या सावलीत झोपावंसं वाटतं. तुझ्या नशील्या डोळ्याच्या सागरामध्ये डुबावं वाटतं. अगं तुझ्या गुलाबाच्या काळीप्रमाणे होटाकडे एकटक पाहतच नाही. चंचल, तुला प्रेमाचा वेळ लावलं आणि मी तुझ्या प्रेमात वेडा झालो ग, वेडा झालो. अरे अभि, अरे मीही तुझ्यावर प्रेम करते. काय रे, परवा मी तुझा फोन उचलला नव्हता, त्यावेळेस तुला राग तर नाही आला? अरे प्रकाश घरातच होता आणि जर मी प्रकाश प्रकाशजींबद्दल बोलले असते तर म्हणता आले, त्यामुळे मी तुझा फोन उचलला नाही. तुला राग तर नाही आला ना? अरे चंचल, तुझं असं मला अरे नाही, तुझ्या हातचं मी समजू शकतो ग. अगं ते विहिरीवरचे फुलं, किलबिल करणारे पक्षी, त्या उंचावरून पडणारा पांढरा शुभ्र मित्र झरा, आपली
आपली मिळण्याची वाटच पाहत आहे का? अगं तुझं माझं प्रेम सदैव टिकेल याची मी खात्री देतो ग. सदैव टिकणार आणि तुला काय रे आपल्या प्रेमामध्ये काही व्यक्तित्व नाही ना अगं काहीच नाही ग. तुला माझा भरोसा आहे ना होय तुला माझा विश्वास आहे ना होय अगं कोणताही संकट आलं ना त्याच्या सामोरं जाण्यासाठी मी तयार आहे ग. अभि माझी तुला जीवनभर साथ आहे काही बी करा, कसं बी करा, कुठं बी करा. कोणता धर्म करा. कुठं बी करा. कोणता धर्म करा. ज्या मायला आम्हाला तिकडे जागा सापडत नाही म्हणून या बागेत आलो तुला काय हीच जागा आणि हीच वेळ सापडली का भीक मागायला साहेब, बागेत करा, घरात करा, कुठं बी करा. कोणता धर्म करा. इकडं करा, कोणता धर्म करा. अरे अरे या भिकाऱ्याला 2-5 रुपये दे आणि जाऊ दे नाही तू कशाला आपल्यामध्ये डिस्टर्ब करतोय हे गेले 2 रुपये भेटले दिसणारा दिसता जेवण करी. बैची हातात भरती होई. मला बरेची गाडी. तुम्ही करा बिकून पडी. ओ साहेब, महागाई तर लहान आहे. 2 रुपये खरीदता ना तुम्ही पुढे येत नाही. कसं आहे ना, जेवणाची मला एक आम्हाला सवय. थोडसे जादा पैसे द्यावं. ज्या मायला दारू पिणं काय तू माझ्या गोष्ट करतो का कर निघ 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 निघ. कुठे बी करा, काही बी करा, कसं बी करा. कोणता धर्म करा. ए चुप अभि 2-5 रुपये देऊन काय नाही तू अरे आपल्याला उगाच टाइमपास करतोय तो आता माझे पैसे घेऊन राहिले का माझ्याकडे जे होते ते दिले पण तो 7च सोडायला लागलो मला असं कर ना 100 रुपये उसने दे हे घे मित्रांनो चल मला भित्री म्हणजे माझ्यापेक्षा मोठी भित्री तू तुम्ही आहे. मला खुशाल खूप पैसे घ्यायच्या. जर तुला एक सांगू का, बाई खूप पैसे घ्यायला काय म्हणते? काय म्हणतात बाळगो. बरं? ते बाळगो म्हणते. पण मी तुला बाळगो नाही म्हणत. काय का म्हणतात बरं? अरे म्हणजे तू बाळगो झालं, बाबा म्हणतो तुला बाळगो म्हणतो म्हणते. जाऊ दे. अरे पुन्हा तसाच भाडकाव म्हणतोय तुम्हाला अरे सोड ना यार ए चल ना तुला मिळाले 100 रुपये चल जा नको डिस्टर्ब करू बाई, देव तुमच्या कल्याण करो. तुम्हाला राहिला गाडी, हाताखाली 4 गाडी, पिक्चर पाहायला सीडी, बसायला एलीला गाडी, घरात खुर्ची, बसायला खुर्ची, दूध खायला गाय जर्सी. देव तुमचं कल्याण. अरे भिकायला तुला पैसे भेटले ना चल फोड आता असा मार कशी ना काय साहेब, तुम्ही तुमचं निवांत चालले. मी त्या घराकडे आराम करतो. मला काही टेन्शन घ्यायला बरं, मला आपलं दिसत नाही. तुमचं चाललं ना पुढं. चम्माले. आता फोनमध्ये काय करतो मी शूटिंग करतो. जे तुझे कारक करायला त्याला प्रकट चालेल साहेब तुमचं. गेला सगळा भिकाडी नको त्या टायमाला सगळा मूड ऑफ करून गेला अगं त्यांच्या त्या सुवर्ण संधीचा फायदा न घेता जायचं का गं आपण काय रे अरे त्या भिकाऱ्यावर मला शंका येते तो भिकारी नसून दुसरा कोणी तर नाही ना काय शंका घेते अरे तो भिकारीच होता अगं आज आपण खूप एकांतात भेटलोय या सुवर्ण संधीचा फायदा सोडून द्यायचा का गं या निसर्गरम्य वातावरणात भीती कुणाची आणि कशाला ही दुनिया कुणासाठी तुझ्यासाठी माझ्यासाठी तुझ्यासाठी
माझ्यासाठी कुणासाठी कुणासाठी तुझ्यासाठी माझ्यासाठी तुझ्यासाठी माझ्यासाठी खूप उशीर झाला रे. अरे प्रकाश येण्याची वेळ झाली, परंतु एक आहे, मला मागच्या दरवाजाला सोडा. अरे पण एक संध्याकाळ तू घरी ये, म्हणजे प्रकाशला शंका येणार नाही. हो चंचल, जेव्हा प्रकाश आणि म्हातारा घरात नसेल ना, तेव्हा फक्त मला फोन कर, मी येऊन भेटतो तुला. चल, आय लव्ह यू डार्लिंग. आय लव्ह यू. सोडून गेलं आणि या बामट्या अभिषेक बाबाला करत काय याच्या समोर आता मी काय करतो कायच करणार तर प्रकाशला बघू येतो मी. पुन्हा एकदा या नाटक कंपनीसाठी भरभरून उपस्थित आलेलं आहे साहेबराव जयंतराव उमे व अंकुश यशराव उमे या दोघांवरती या नाटक कंपनीसाठी 151 रुपये उपस्थित झालेले आहेत. धन्यवाद. गणेश राधाकिशन भूमे. तुला जन्म दिला, तुला लहानचं मोठं केलंस. अरे लहान असताना तुला बायको नाही केली, रणका जीवन जगलास तू काय केलंस? तुझ्या बापाला घराबाहेर राखून दिलंस. राष्ट्रीय उपकार फेडलेस तू नालायका. तू बापाला घरातून हाकलून दिलं, देवाने तुला बँकेतून हाकलून दिलं. गेली नोकरी ते धोकेबाज चालबाज त्या पोरीचं ऐकून तू बापाला लाथ मारून काढून दिला. अरे रामांना, माझ्या चर्चा बद्दल एक शब्दही बोलायचा नाही. अरे माझी जिंदगी येते. अरे बाबा, रामांना सांगतो ते बरोबर आहे. त्यांच्या चालवानी फाटकन मुलगी आहे. सांग रामांना तू. अरे प्रकाश आज तिथे गोष्ट सांगत आहे. बँकेत गेली बायकाच्या घराबरोबर फिरायला त्या अभिषेकाला त्या माझ्या साथीदाराला शूटिंग करून आणलं माझ्याकडे अरे ही साडी आपल्या ग्रुपला आलं. शिव शिव शिव. रामांना, रामांना हे सगळं खरं आहे का? अरे रामा, मी खोटं नाही सांगत. चंचल, तू मला बघायलास. तू बायको नाही. अगं तू कैलासी नाही, कैलास. अगं तुझं ऐकून मी वाईट वाटलं. अगं माझ्या जन्मतेच्या बापाला मी घराबाहेर काढलं. प्रकाश, काय करतोय? अरे एवढी दारू पिऊन मारणार आहे की काय? सगळ्यांना अगं तुझं ऐकून तर माझं जिंदगी बरबाद झाली.
चंचल तू निघतो नाही तर आत्ताच्या आत्ता तुला तुझी जिंदगी गमावं लागेल. अगं चंचल ते तू मनापासून प्रेम केलं तरी तू असं केलं नालाय घरात प्रकाशराव हा आता अरे प्रकाश शाबास आज तू योग्य तो निर्णय घेतला ना. अरे या जगात बायको एक नाही दुसरीकडे मिळते पण या जगामध्ये माय बापाचे मिळत नाही बघा. जा त्या बाबांना आता शोध नाही तू. अण्णा मी चुकलो. मी चंचलचं ऐकून माझ्या जन्मदात्या बापाला घराबाहेर काढलं. बाबा बाबा दादा रडू नको रे. जा दादा जा. अरे बाबाला शोधून आण. सोबत रामांनाला घेऊन जा आणि शोधून आण. मी शेतीतले सगळे काम सांभाळतो रे. जा बाबा चला. बाबा तुम्हाला कुठं शोधू बाबा. अरे अभि अरे तू माझ्या अगोदर इथे येऊन वाट बघणारा आणि आज एवढा उशीर. अरे चंचला डाकीतून तुझी वाट पाहण्यासारखं तुझं नाही तरी काय. चंचल अरे मी चंचल बोलते. अरे मी तुला सांगते मी आता माझं डोकं फिरलं रे. मी मजाच्या मूड मध्ये नाही. अरे अरे अभि आपलं प्रकाशला कळालं तो मला त्याला खूप मारला रे. अभि चल चल बाबा. मी तुझ्यावर प्रेम केलंच नाही. मी प्रेम केलं फक्त तुझ्या प्रॉपर्टीवर आणि ती मी मिळवली. मला तुझी गरज नाही. चल आज आधी प्रकाश बाबा बाबा मी चुकलो मला माफ करा बाबा माफ करा. कोण कोण आहेस बाळा तू. आणि माझे पाय का धरतो. सोड सोड बाबा माझे पाय सोड. तू माझा काहीच गुन्हा केला नाही. बाबा मी तुमचा अपराधी आहे हो. मी चुकलो मला माफ करा. त्या बाबाची या हाताने सेवा केली त्या बाबाला हाताने आणून बरोबर काढलं बाबा. बाबा मी चुकलो. कोण माझा बाळ प्रकाश आहे. हो बाबा हो बाबा मी तो प्रकार पापी राक्षस बायकोचा ऐकून तुम्हाला घराबाहेर काढलं बाबा. घराबाहेर काढलं बाबा. बाबा चला घरी. बाबा चला घरी. तर घर तुम्ही घर नसताना ते घर घर वाटत नाही हो बाबा. बाळा तू मला लाथा मारल्यास बुचके मारलेस घरातून हाकलून गेलास. अरे त्या तुझा काही दोष नाही. अरे मीच मागच्या जन्मामध्ये काहीतरी पाप केला असेल त्याची सजा मला परमेश्वराने आता ह्या जन्मात दिली. बाळा तू दुःखात करून घेऊ नकोस. नाराज होऊ नकोस. सुखी राहा बाळा सुखी राहा. सुखाने संसार कर. बाबा बाबा मी तुम्हाला न्यायला आलो. अरे तुम्ही जर येत नसाल तर आत्ताची विषाची बाटली मी घेऊन मी माझी जीवन यात्रा संपवणार बाबा संपवणार. नको नको बाळा असं करू नको. हे ती ईशाची बाटली. नाही बाबा नाही. तुम्ही जर घरी चालत असाल तर मी विषाची बाटली फेकणार नसता. मी आत्ताच घेणार बाबा आत्ताच घेणार आणि माझी जीवन यात्रा संपवणार बाबा. नको बाळा नको. अरे मी तुझ्या संग घरी येतो पण ते वीज पिऊ नको. दाखव इकडे. चल बाळा चल. बाबा बाबा खूप दमले हो तुम्ही. बस झालं तुमचा दमाचा प्रवास संपला बाबा. आता चला. बाबा हे आपलं घर. सुनबाई अगं रे सुनबाई
अरे कुठे गेली ती? बाबा त्या चंडाळीचं नाव घ्यायचं नाही, ती घरातून तुम्हाला आवाज देणार नाही. काय काय झालं? बाळ माहेरी गेली का ती? अहो बाबा, तिचं ऐकून मी तुम्हाला घराबाहेर काढलं, तसंच तिला लाथा बुक्याने मारून घराबाहेर काढलं बाबा आपल्या. अरे 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 काय केलं रे बाळ? अरे घरच्या लक्ष्मीला लाथा मारून सगळे घराबाहेर काढलं. अरे माणूस हा चुकीचा पुतळा असतो, चुकत असतो माणसाला, म्हणून सगळी का लाथा बुक्या मारून घराबाहेर काढायचं. बाबा ती घरची लक्ष्मी लक्ष्मी गिक्ष्मी काही नाही, ती एक कायदाशीर होती, कायदाशीर. तिला बाप लेकाची ताटातूट केली, तिला घरात जागा नाही बाबा आपल्या आता. प्रकाश जा जा तिला घेऊन ये, तुला माझी शपथ आहे. बाबा हे काय केलं तुम्ही? बाबा असं शपथ घालून तुम्ही खूप हे केलं, मला हे घडलो बाबा. बाबा चढाले पण माझा बाबा जेवण भाग, अगं तुला इतक्या लाटा बुक्याने मारून सुद्धा बाबा तुला घरात घ्यायला तयार आहे. बघ माझ्या जेवतासारखे बाबा. बाबा तुम्ही आराम करा, मी तिला घेऊन येतो बाबा. ठीक आहे बाबा. आता माझी सुनबाई आता मला 2 महिन्यानंतर भेटणार. चला मी तिच्यासाठी काहीतरी जेवण तयार करतो. प्रकाश मला माफ कर प्रकाश. अरे मी त्या आगीच्या खोट्या प्रेमाच्या नादी लागले आणि तुला धोका दिला. मी त्या माझ्या हरामखोर मामामुळे मी बेभान झाले आणि त्या आगीच्या नादी लागले. मला माफ कर. अरे मी तुला माझं तोंड दाखवू शकत नाही आता मी तुझ्या समोर येणार नाही. मला माफ कर प्रकाश, मला माफ कर. चंचल अरे चंचल, ए चंचल, अरे काय केलं तू? चंचल, ए चंचल, मला माफ कर प्रकाश. प्रकाश मी त्या माझ्या मामाच्या नादी लागून आणि त्या माझ्या मामाने त्या अभिच्या प्रेमाचं लालच दाखवून मला, आणि मी माझ्या खऱ्याखुऱ्या संसाराला सोडून त्या अभिच्या नादी लागले आणि माझ्या देवा समान सासऱ्याला लाथा मारल्या. बाप लेकराची ताटातूट केली. मी पापी आहे. नाही चंचल नाही, मी पापी आहे प्रकाश. नाही चंचल नाही. अगं बाबा आले घरी, बाबा तुझी वाट बघताय ग, चल घरी चल. नाही प्रकाश, मला त्या मंदिरासारख्या घरात नेऊ नका. चंचल असं बोलू नको प्रकाश. ते बघा, अहो तो बघा माझा काळ मला दिसतोय प्रकाश. चंचल असं बोलू नको चंचल, माझा काळ मला. चंचल प्रकाश, चंचल मी तुम्हाला सांगते, मी गेल्यानंतर तुम्ही दुसरं लग्न करा आणि राजा राणीचा संसार करा आणि या करंटीची त्या घरात आठवण येईल अशी एक वस्तू ठेवू नका प्रकाश. तू मला सोडून जाऊ नको माझ्या बापाला काय सांगू मी चंचल.
उद्यान बारक्यांना अरे आराम करा ना, तुम्हाला जिवंत सोडणार नाही आता. अगं उद्यान पुढे आपल्या कोणत्या वेळात तुमचा खेळ संपलाय आता. प्रकाश बाळा, अरे असं करू नको. अरे त्याच्या कर्माची सजा तो परमेश्वर त्यांना देईल. तू जर त्यांचं काही बरं वाईट केलं ना, अरे पोलीस येतील आणि तुला घेऊन जातील. नको नको बाळा, असं करू नको. अरे त्यांना सजा व्हावी वा असं तुला वाटत असेल, चल चल आपण पोलीस स्टेशन मध्ये जाऊ आणि त्यांच्या नावाची तक्रार देऊ. अरे दादा, त्या पापी माणसाला मारून तुझे हात पापी करू नकोस. आपण त्याला कायद्याने शिक्षा करूया. नाही, पोलीस कोर्ट कचेरी करायची नाही का, त्याच्यात खूप वेळ जाईल. त्यांची हत्या आरामखोरांची माझ्या हातूनच झाली पाहिजे, ते आताच. बाबा मी चाललो. नको नको बाळा, असं करू नको. थांब दादा. गंट्या गंट्या, अरे बघ त्याला. अरे रामा अन्नाला सोबतीला घे आणि जा त्याला आवाज, नाही तर तो काहीतरी बरं वाईट करेल. बाबा तुम्ही काळजी करू नका, मी रामानाला सोबत घेतो आणि त्याला घरी आणतो. जा जा काळजी गंट्या. करू नका बाबा तुम्ही. देवा परमेश्वरा, परवा चांगली बुद्धी दे रे, चांगली बुद्धी दे. मी तुम्हाला सोडणार नाही. एका एकाचा खून करून माझा संसार बर्बाद केला. अरे मी तुम्हाला सोडणार नाही. कोणत्या वेळा सोडणार हरामखोर? अभिषेक, अरे अभिषेक, अरे त्या प्रकाशला समजलंय, त्याच्या पूर्ण बरोबरीला आपण कारणीभूत आहोत. चल, तो रागात आहे, नशेत आहे, काय करेल याचं सांगता येत नाही. चल म्हणतो इथून निघून जाऊ. चल चल चल. कुठे लागला तुम्ही? माझा संसार उद्ध्वस्त केला. माझ्या चेंडच्या माझ्यापासून ताट्या दूर केले. अरे अभि, काय अभि, बरं आहे का? प्रकाश, तुझा संसार मी नाही बर्बाद केला रे, माझ्या बाबाने केला. तुला काही प्रश्न विचारले असेल, माझ्या बाबाने मला माफ कर. असं आहे. प्रकाश, मी जाऊ का? ठीक आहे, तुला माफ करतो मी. जा तू आता. जा खरं. काम काढलं आता. दुसरा कोणत्या वेळात लपला ढोकमा. काम काढलं आता. तू कुठे लपला, तुलाही सोडणार नाही. मामाश्री, तुमचीच वाट बघत होतो मी. मामा विमा नाही तुम्ही. कंस मामा आहे, कंस मामा. सच्च्या भाषेचा घात केला तू. हरामखोरा. जावई, ओ जावई बापू, मी काही नाही केलं. अहो हे सर्व गोष्ट आधीने केलं. मी त्याला सांगत होतो की बाबा असं करू नको रे. पण तो ऐकत नव्हता. मला माफ करा. असं आहे? हो, माफ करा. अहो मी हे सर्व पाप धुण्यासाठी काशीला चाललो. तुझ्या अरे काची घिसीला काही जायची गरज नाही. तुझा पाप मी इथंच धुतो. तुला तुझ्या पापाची सजा मी इथंच देणार. मला माफ करा. अहो तुम्हाला हवे तेवढे पैसे देतो मी. माफ करा मला. नाही, यापुढे नाही करणार असं. मला माफ करा. असं माफ करायचं तुला? हो हो, जावई बापू, माफ करा. माझा काय? अरे तुला द्यायचं असेल तर माझा सुखी संसार दे रे वापस. माझी चंचल मला सोडून गेली, ती चंचल दे. माझ्या बापाची केलेली हाल ती मला वापस दे.
हे अभिषेक आणि पूजन हे दोघे फार मोठे कैदी आहेत. ते तुरुंगात नेत असताना ते तिथून पळून गेले आणि त्यांच्या मार्गावर आम्ही आलो आहे. पण यांना पकडण्याच्या